तर आता आपण जे गावठी कोंबडा कट करून ठेवलाय ते एक एक करून ऍड करूया. एकत्र पण करू शकतो पण मी एक एक करून करणार आहे. बघा आता स्नेहाने गावठी कोंबडा मस्त ऍड केलेला आहे. गरम पाणी ऍड केलंय आपण कुकर मध्ये. ओ हो 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 ओ हो 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 काय सुगंध लाजवाब बेहतरीन. बघा किती भारी झालाय गावठी कोंबड्याचं मटण एक नंबर. चिकन लेग पीस बघा कसला भारी झालाय. गावठी चिकन लेग पीस या खायला. नमस्कार सर्वांना. तर आता जस्ट रेडी झालो मस्तपैकी आणि नाश्ता वगैरे झालेला आहे. मस्तपैकी ॲव्होकॅडो टोस्ट बनवलेला स्नेहाने पोट भरून दबाके खाल्लेले आहेत. आणि आता मी चाललोय जसं सानूनी कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही ऐकलं असणार, सानू म्हणाली होती का मला गावठी कोंबडा नाही आणला म्हणून. तर आता मी चाललोय कोंबडा आणायला दिघोड्या साईडला, दिघोड्या वेशवी साईडला. म्हणजे एकाला माझ्या मित्राला मी फोन करून सांगितलेलं आहे तर तुम्हाला आणून देईल रस्त्यावरती. तर त्याच्यावर घेणार आणि मग थोडासा तिकडे ना एक मार्केट लागते, तिथं आदिवासी ताई बहिणी बसतात दिघोड्यावरती. तर तिथं काय गावठी भाजी आपल्याला रानभाजी वगैरे भेटते का बघूया. म्हणजे आपण खाणारी जर भेटली तर आपण घेऊया. तरी पण तसं पण पाऊस पण भरपूर पडतंय, असतील का नसतील ते आपल्याला काय माहिती नाही. आपण जाऊन बघूया तिथे. सर्वात पहिले आपण कोंबडा घेऊया जाऊन. आणि बघा तुम्हाला मला हे दाखवायचं होतं. आपण ना हा जो तुम्ही बघताय ना हा झाड आहे ना प्राजक्ताचा आहे प्लांट. आणि या साईडला मिरचीचा आहे. बघा तुम्हाला दाखवतो, मिरचीवरती फुलं पण आली बघा. व्हाईट कलर आहे बघा, सफेद कलरचा दिसत असेल. हे बघा इथे याच्यामध्ये आतमध्ये सुद्धा आहे. हे बघा, हे बघा अशा भरपूर साऱ्या कल्या वगैरे आलेल्या आहेत. म्हणजे आता टोमॅटोच्या प्लांटवरती पण फुलं आलीत, वांगीच्या प्लांटवरती पण फुलं आलीत आणि फायनली मिरचीच्या प्लांटवरती पण फुलं आलेली आहेत. तर आता म्हणजे मिरची पण येणार, टोमॅटो पण येणार आणि वांगी पण येणार. तरी पण बघू. असं म्हणजे पाऊस ना असं कंटिन्यू पडला नाही पाहिजे. काय माहिती आहे का, लास्ट टाइम पण असंच झालं. वांगीच्या याच्यावरती भरपूर फुलं आली, पूर्ण भरला होता. तुम्ही बघितलं असणार, एखाद मी ब्लॉगमध्ये दाखवलेला. पण पाऊस कंटिन्यू भरल्याने काय झालं माहिती आहे का, त्यांना ना सूर्यच नाही बाहेर येत. सूर्यप्रकाशाची खूप गरज असते प्लॅन्टला. तर ते सूर्यप्रकाशच नाही त्यांना भेटला. तर त्याच्यामुळे सर्व जेवढी पण फुलं आली होती ना ती सर्व फुलं ना ती खाली पडली. त्याच्यामुळे काही वांगी नाही आली. तर आता बघू, आता होप करतोय मस्तपैकी सूर्याची किरणं यायला लागली. आता मध्ये तुम्हाला माहिती असेल पाऊस थांबला होता, मग लगेच त्याच्यावरती कळ्या आल्या, फुलं आली. टोमॅटोवरती पण चांगला ग्रोथ झाला, त्याच्यावरती पण सूर्यकिरण त्याला मिळाल्यामुळे ना कल्या आल्या. कल्यामुळे आता फुलं पण झाली तयार. आणि आता इथे तुम्ही बघताय हा आहे ना प्लॅन्ट मिरचीचा आहे. तर मिरचीवरती पण आलाय आणि परत पाऊस स्टार्ट झालेला आहे. बघा ना, सूर्यच नाही. तर मेन म्हणजे ना सूर्यकिरण असतं ना, हा झाडांसाठी, माणसासाठी, पूर्ण निसर्गासाठीच इम्पॉर्टंट आहे. कारण सूर्याची किरणं जेव्हा भेटणार ना तेव्हा जी पुढं ग्रो करणार. तर आता म्हणजे जी काही फुलं आलीत ना ती खाली पडतील असं वाटते. कारण आता जवळजवळ 2 दिवस झाला सूर्यच बघायला नाही भेटला. 2 ते 3 दिवस झालेत. जोपर्यंत पाऊस थांबत नाही ना तोपर्यंत हे काही ग्रो होणार नाही. आता जी फुलं आलीत ना ती खाली पडतील असं वाटते मला 100%. तरी पण होप करतंय का टॉमॅटो तरी आले पाहिजे. कारण टॉमॅटोसाठी किती आम्ही घरातल्या घरातच आपण केअर करतोय. जवळजवळ ना 3 महिने व्हायला आले. 3 महिन्यानंतर त्याच्यावरती फुलं यायला लागली. किती केअर केली. टोटल 10 प्लॅन्ट होते, 10 का 7 का 8 प्लॅन्ट होते. त्याच्यामधनं फक्त 3च वाचलेले आहेत. तर चला आता एक काम करूया. सर्वात पहिले आपण ना मित्राला सांगितलं कोंबडा आणायला, त्याच्याजवळला कोंबडा घेऊया. मग नंतर दिघोड्या मार्केटला जाऊया. तिथे काय रानभाजी जर आपल्या भेटल्या, तिथे असल्या ताई बहिणी, तर त्याच्याकडनं रानभाजी घेऊया आणि मग घरी येऊया. तर आता पाऊस पण बघा किती पडतोय आणि मी आलो होतो कोंबडा घ्यायला. हा बघा कोंबडा घेतलेला आहे. चला. तर आता ना मी घरी आलो आहे. पाऊस एवढा पडतोय ना का बाहेरचं मला काही शूट करताच नाही आला. मला दिघोड्यावरती जायचं होता रानभाज्या आणायला, पण तिथे पण जाता नाही आला. तर आता घरी आलोय, कोंबडा ठेवलाय आणि आता एक काम करूया. सर्वात पहिले सानूला घेऊन यायचा टायमिंग झालेला आहे, तर सानूला घेऊन येऊया. सानूला स्कूलमधनं घेऊन आलो. काय वॉश बॅग? अच्छा, मेकअप बॅग्स आहे का? आणि स्नेहाने बघा मस्तपैकी इथे आम्हाला खायला पनीर बनवलंय, पनीर टिक्का आणि मक्का. सानू तू पण खाते ना? सानू पण खाते. कसं झालंय? भारी. काय झालं? आता कोंबडा करता करता लेट होईल म्हणून हलका फुलका काहीतरी खाऊन घेऊया. हो चला. हा 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 काय सुगंध. मकेन स्माइली वाले. हो हो
हो हो. आणि इथे काय बनवते तू? गुळगुळे. गुळगुळे. खाले का नाही कधी? खाले ना गुलगुले. आपण गावाला गेलो तेव्हा प्रसादसाठी बनवलेलं. खालेले ना. पलटी करू का काढू? काढा काढा झाली. मला लहानपासून भरपूर आवडतात. काय लहानपासून भरपूर आवडतात. लहानपणापासून भरपूर आवडतात ना. मला तर पाणीच आवडतं का तसंच ते नाही. हा? गुलगुले एकदा लॉलीपॉप आहेत. तो लॉलीपॉप आता तसं झालं. आता तुम्ही मला चिडवणार का मग? नाही तो सेम लॉलीपॉप सारखा दिसतोय बा. तुम्ही पण कमेंट करून सांगा लॉलीपॉप सारखं दिसतंय. आता काय माझ्या हातावरची हाय आहे. तर आता स्नेहाने गुलगुले बनवलेत, ते गुलगुले खातोय. या सर्वांनी गुलगुले खायला. कशाला सांग? हा वापर तिला लागतं. वापर सरकला का? ते जे प्रसादला बनवलेलं घरी सेम तसं गुलगुले मस्त लागतात ना. आणि याचे याची चव थोडीशी ना, ते हल्दीमध्ये वडे बनवतात ते कढाईमध्ये. हा गव्हाच्या पिठापासून असतात. छान आहेत. या गुलगुले खायला आहे सर्वांनी. थंड थंड मोसम मध्ये गरम गरम गुलगुले. आज स्नेहाला चहा नाही भेटला ना. 2 वेळा चहा फाटलाय. म्हणजे दूध फाटलेला होता, खराब निघाला ऑनलाईन मध्ये. जाऊ द्या, मूड खराब आहे पण ठीक आहे, करू शकते जेवण. कोंबडा बनवून मूड बनवूया आज. चालेल. देसी कोंबडा, गावठी कोंबडा बघा कट करून फक्त वॉश ठेवलेला. करायचं. आता आपण पटापट करूया. ओके, कशी रेसिपी करायची मी दाखवते पटापट. चालेल. बघा मस्तपैकी गावठी कोंबडा स्नेहाने क्लीन केलाय मस्त. क्लीन करून घेतलं. बघा गावठी कोंबडे किती कमी पडते ना, पण फायदे याचे भरपूर असतील ना. असतील म्हणून तर हा. आम्हाला काही माहिती नाही, पण तुम्ही कमेंट करून सांगा. तर आता आपण गावठी कोंबडी बनवण्यासाठी गावठी कोंबडा आहे, कोंबडा. कारण की आज बघितला तुरा होता त्याचा, तर मी ह्याला ते आधी क्लिअर केला की कोंबडा आहे का कोंबडी आहे. तर कोंबडा आहे. तर त्यासाठी आपण आता वाटण रेडी करणार आहोत. तर हे बघा स्नेहा ना वाटण बनवायला घेते. वाटण मध्ये काय काय घेतलंय ते तुम्हाला मी दाखवतो. कोथिंबीर आहे, लसूण आहे, कमी तिखटवाली मिरची आहे, खोबरा आहे भाजलेला कांदा आहे, आलं आहे, तेजपत्ता, स्टारफूल आहे, मोठी इलायची आहे, दालचिनी आहे, आणि एक काली मिरी आहे 5-6, आणि एक लवंगचा तुकडा आहे. तुकडा एकच लवंग आहे. एकच लवंग आहे फक्त बस. हो. तर याचं आपण ना सर्व वाटण बनवून घेऊया. जसं की आम्ही नेहमी बोलतो की आपण चिकन आणि मटन मध्ये खडे मसाले यूज करतो, म्हणून बरोबर. आपण वाटण मध्येच ऍड करूया आज डायरेक्ट. हो. तर इथे आता लसूण टेचून घेते. 4 ते 5 बस. ओके. आणि आपला वाटण पण तयार झालेलं आहे. आणि इथे कुकर ठेवलाय, आणि कुकर गरम झाल्यावरती स्नेहाने तेल टाकलेलं आहे. जेवढा आपल्याला रेसिपीसाठी हवा आहे तेवढा. गावठी कोंबड्यासाठी थोडंसं एक्स्ट्रा घेऊया. ओके. तेल पाहिजे. आणि तेल गरम झाल्यावरती कांदा ऍड केलेला आहे चॉप करून. हे बघा. आणि लगेच लसूण टेचलेलं टाकलेलं आहे 4-5 कांद्र्या. आणि आता लसूण आणि कांद्याला मस्तपैकी आपण शिजवून घेऊया. तर आता हळद टाकते मी. मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला 2 चम्मच टाक. 2 चम्मच. आज गावठी कोंबड्या बनते म्हणून 2 चम्मच टाकलेले आहेत बघा. आणि हा जर मसाला तुम्हाला हवा असेल तर स्क्रीनवरती आम्ही व्हॉट्सअप नंबर देतोय. तुम्ही घरी बसून आमच्याकडनं स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय. पण आता कसं पाऊस पडतोय आपल्या इकडे थोडा, तर डिलिव्हरी मध्ये थोडासा लेट होतंय. शुक्रवार पासून ऑर्डर घेणार आपण, म्हणजे कुरिअर होणार सर्वांची. बरं, शुक्रवार पासून तुम्ही ऑर्डर करू शकता. हा. आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलंय. आणि चवीनुसार मीठ टाकल्यावरती मसाल्यांना आता आपण चांगल्या प्रकारे शिजवून घेऊया. आता जो आपण वाटण रेडी केलंय तो ऍड करूया. हे बघा. ऑलरेडी मी दाखवलंय की आपण वाटण मध्ये काय काय ऍड केलंय ते. हो. तर
तर आता मी आहे ना 5 मिनिटं मस्त असं शिजून घेणार आपले जे मसाले आपण ॲड केले सर्व. तर लगेच आपलं वाटण शिजून जाणार आहे कारण आपण सगळं जे इन्ग्रेडियंट टाकले ते भाजून घेतले, खोबरं आणि स्पेशली कांदा. ओके. त्याचा काही असा फ्लेवर राहणार नाही. कच्चा बघ किती छान असा कलर वा. चेंज झालाय आणि सुगंध पण छान असा निघालेला आहे. आणि ऑइल पण बघा साईडची सगळं सेपरेट झालंय म्हणजे आपला वाटण पण रेडी आहे. ओके. तर आता आपण जे गावठी कोंबडा कट करून ठेवलाय ते एक एक करून ऍड करूया. एकत्र पण करू शकतो पण मी एक एक करून करणार आहे. बघा आता स्नेहाने गावठी कोंबडा मस्त ऍड केलेला आहे. आता एकदम चांगल्या प्रकारे स्नेहा मसाल्यांमध्ये गावठी कोंबड्याला मस्तपैकी मिक्स करून घेते. आ हा हा हा, ओ माय गॉड, बहुत दिन के बाद. वर्ष झालं असेल. वर्ष झालं असेल ना. मग मला पण इच्छा झाली म्हणजे कधीपासून मी बोलले सानूची निमित्ताने मला पण खायला मिळेल. काल सानूने आठवण दिली म्हणून. हा ना. नाही पण आपण ट्राय करत होतो ना, मिळत नव्हतं आपण पण मी किती ते try सोडलं ना. पण Try ती बोलली तर आता मग मला असं वाटलं की नाही आता आणायलाच लागेल. चांगलं खायचं म्हणजे आणायला लागेल. हे बघा एकदम चांगल्या प्रकारे गावठी कोंबड्याला मसाल्यांमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. बघा मसाले कसे शिजलेले आहेत ना. किती सुंदर दिसते बघा हा. आताच. आणि बघा त्या साईडला गरम पाणी पण ठेवलेलं आहे. हा झालंय गरम पाणी. झालंय का. हो. आता आपण एक 2 मिनिटे हे करूया मिक्स असं चांगला हा हा, आणि मग पाणी ऍड करूया बघा. भुनून घेऊया ना. हा. सुगंध पण एकदम छान येते ना. हा. गावठी कोंबडी एवढं टेस्टी का लागते आणि आपला जो बॉयलर चिकन असते तो वेगळा का लागते. काय पण माहिती difference मला नाही असते माहिती. मला फक्त एवढं माहितीये गावठी कोंबडा माग एवढा का असते माहितीये का. तर गावठी कोंबड्याला तयार व्हायला ना 6 महिने लागतात आणि बॉयलर असतं ना ती काहीतरी 1 महिन्यामध्ये तयार होते. हेच फरक असेल ना. म्हणून एवढं महाग असते आणि दोन्हीमध्ये. फरक पण आहे टेस्टला पण आहे ना फरक. टेस्टला पण फरक आहे कितीतरी, जमीन आसमानचा फरक आहे त्याच्यामध्ये. ज्यांनी आता गावठी कोंबडा खाल्ला त्यांनाच माहिती की टेस्टी. आपल्याला कमेंट करून सांगतील, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हे बघा एकदम चांगल्या प्रकारे मिक्स झालेलं आहे. गरम पाणी ऍड केलंय आपण कुकर मध्ये. ओके. थोडं जास्तच टाकलंय मी. 2 ग्लास घेतले मी गरम करून. ओके. मस्त रस्सा टाईप ट्राय करते बनवायचं. आणि पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे आपण मिक्सअप करून घेऊया. हो. ओ हो 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 ओ हो हो हो, काय सुगंध. हो. अप्रतिम स्नेहा, अप्रतिम. बघा ना मस्त ना? एकच नंबर. मटन सारखा सुगंध सुटलाय ना. पण हा. तोंडात पाणी आलं. फर्स्ट टाइम असं झालं जेवण बनवता बनवता पाणी आलं. हम्म. कारण खूप वर्षातून खाणार आपण आता हो बरोबर. गावठी कोंबडा. मस्त हे एक बघा. उकळ आली ना की आपण झाकण देऊया. ओके. तर ना आता मी एकदा परत मीठ चेक करते बरोबर आहे का नाही. थोडासा कमी आहे. थोडस कमी आहे बघा. हो. कारण वाटण वगैरे पाणी. थोडासा मीठ कमी आहे कारण वाटण वाटण वगैरे जास्त टाकल्यावरती ना. हो. हे बघा आता मीठ पण ऍड केलेलं आहे. एकदम सिंपल रेसिपी आहे, एवढी का हार्ड रेसिपी नाही. सिम्पलच असते. फक्त आपण बनवायला घेतला ना की वाटते की हा थोडा काम एक्स्ट्रा वाढतोय आपला कारण की रेग्युलर थोडी आपण असा बनवतो. बरोबर. हा पण सिम्पल रेसिपी असते प्रत्येकाची. ते मसाल्यामुळे पण कितीतरी सिंपल होतंय. बरोबर. जर आपला मसाला नसला तर Taste कसा? कोणता मसाला टाकायला मग लागेल. गरम मसाला, चिकन मसाला आणि मग खूप लोक काश्मीरी काश्मीरी मिरची पण टाकतात कलर साठी. तर हे सगळं एक्स्ट्रा ऍड करावे लागतील तुम्हाला कारण की तेव्हा ते फ्लेवर बसतील तुमचे. धना पावडर टाकायला हा लागेल, धना गरम पावडर. मसाला. आपण धणे वगैरे पण टाकत नाही वाटताना, वाटून बनवताना. गरम मसाला बोलले मी, चिकन मसाला बोलले. बरोबर. आपल्या आगरी इकडे गोडा मसाला गोडा सुद्धा मसाला, टाकतात हा. चिकन नॉनव्हेज मध्ये, चिकन आणि मटन मध्ये. तर बरोबर. ते स्किप केले आपण हा. म्हणून आपला इतका टेस्टी बनतोय बरोबर. की झटपट वाटते. मग काय टेन्शन वाटत नाही. एक मसाला. सगळे काम होतात हो एका मसाल्यामध्ये सर्व करता येईल. 100% श्युरिटी असते की टेस्टीच बनणार. मग बरोबर. आता मी किती कॉन्फिडेंट असते कारण हा. मला माहिती ना आपला मसाला भारी आहे. तर आता बघा, एकदा मस्त. पुन्हा टेस्ट करून बघते स्नेहा. बरं. बरोबर आहे ना. चला, तर आता झाकण लावूया. उकल आलेला आहे आणि स्नेहाने आता झाकण देते. स्नेहा किती सिटी. आता कमीत कमी आपण 5 सिटी देऊया. 5 सिटी. हा कारण की ओके. मटन सारखं असतं थोडं हार्ड असतं चिकन तर इझिली होऊन जाईल. चला 5 सिटी मध्ये होणार आहे गावठी कोंबड्याचा ते rice मटन. ठेवून दे, तुम्ही तोपर्यंत भाकरी मी घेऊन भाकरी घेऊन येतो. आता मी मार्केट मधनं भाकरी घेऊन आलो. ओ हो 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 लाजवाब बेहतरीन. बघा किती भारी झालाय गावठी कोंबड्याचा मटन. एक नंबर. आणि स्नेहा आता कोथिंबीर टाकते. चला
मस्तपैकी गावठी कोंबड्याचा मटण झालेला आहे. तर चला या जेवायला. सध्या ठेवा पप्पा मला काढून. ये मला खाते मग बघ ये नाही, दुसरं. पप्पाची डिश मध्ये ठेवा सध्या, ते मला काढून देतील. चला सानूला मी काढून देईन. अच्छा म्हणजे असं मास साईडला करून देऊ का? ओके. सुगंध किती भारी आलाय ना सानू? मस्त आला का आलाय. नाही? हा, आणि नंतर ठेवू. सॉफ्ट म्हणजे याच्या आहेत त्या मशीनची मशनीच्या आहेत. मशनीच्या अशाच भेटणार. ते तिला आवडणार नाही जास्त, पण जेवढा मी बोलले तेवढा जमते तेवढा खा. ओके. ठीक आहे. चला ही डिश झाली रेडी आरामात. स्कर्ट अटकलाय. हा कांदा, तिला पण लिंबू ते हा सांगा. लिंबू. सानू फक्त लिंबू घेणार ना सानू? हे घे. बघ सानू कसं झालं मला सांगा अगो. मस्त Yummy आहे. यम्मी झालाय. चला या जेवायला. सानूला वरचं हे काढून पाहिजे होतं. कातडी खा. चला चिकन लेग पीस बघा कसला भारी झालाय. गावठी चिकन लेग पीस या खायला. भाई साहब अप्रतिम एक नंबर. चला आता आपण भाकरी खाऊया. भाकरी सोबत अप्रतिम. टेस्टी झालाय ना? टेस्टी, खूपच टेस्टी. मी पण घेते. चला काय भारी झालंय. तर आता आम्ही जेवायला बसलोय. या सर्वांनी जेवायला. छान झालंय ना? तर चला आता आम्ही जेवण करून घेतो. सानूचं चिकन संपलंय बघ, आणि जेवण झाल्यावरती तुमच्या सोबत बोलतो. तर आता रात्रीचे 10:30 वाजलेत आणि आमचं जेवण मस्तपैकी झालेलं आहे. आता 2-3 स्टोऱ्या आहेत. हे बघा आम्ही काय करतो माहिती आहे का, सानूला ना म्हणजे आपले कुलदैवत देवी देवतांच्या अशा स्टोऱ्या 1 तास आम्ही तिला ऐकवतो. म्हणजे आम्ही बघतो. असं कसं आहे माहिती आहे का, आत्ताच्या पोरांना ना तुम्ही जेवढं पण म्हणजे आपण बोलणार, नाहीतर आपण काहीतरी पुस्तकामधनं सांगणार ना वाचायला स्टोरी, तर तसे वाचणार नाही. पण टी व्हीमध्ये लगेच समजेल. हे बघा हा ॲनिमेशनमध्ये AI ने बनवलेलं आहे. तर आता 2 स्टोरी आहेत. एक आपलं कुलदैवत म्हणजे काय आहे ते आपल्याला सांगायचं आहे सानूला, ती दाखवायची स्टोरी. आणखीन एक स्टोरी स्नेहाला माहिती आहे. तर आता आपण या ब्लॉगला एंड करूया. आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. सानू आज गावठी कोंबडा कसा वाटला तुला खायला? यम्मी. मला माहिती नव्हतं एवढं चांगलं लागतं. तुला माहित नव्हतं, मग आता आवडला ना? तुला पायास पण तरी कधी आवडत होता, पण खाला तेव्हा आवडला ना तुला? मग तर चला आता आपण या ब्लॉगला एंड करूया. आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आमचा नक्की कमेंट करून सांगा. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.